फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. अरे काही काही अक्कल आहे की नाही या मुलीला? कोणावर कसं आणि किती प्रेम करायचं काही कळत नाही का? अनिकेतने हिला सगळ्यांच्या समोर निघून जा म्हणून सांगितलं तरी सुद्धा ही त्याच्यासाठी महादानाचा पेढा खायला तयार झाली. अहो पण तो तिला का नाकारतोय हे कळलंय तिला. आणि तिला हेही माहितीये तो तिच्यावर मनापासून किती प्रेम करतोय. प्रेम हे प्रेम असतं आणि प्रेम करणारे प्रेम करतात. आपल्याला किती आणि कसं प्रेम मिळणार आहे याचा हिशोब मांडत बसत नाही. अण्णांचा प्रेमावरचा राग कधी संपणार आहे कोणास ठाऊक. नाही संपणार, कधीही संपणार नाही. त्या आयुष्यभर कोणावर प्रेम करणार नाहीत किंवा कोणाला प्रेम करू देणार नाहीत. पण हा अनिकेत त्यांच्या अधीन का जातोय? का बंड करत नाहीये तो? पळून जायची धमक नाहीये त्याच्यामध्ये? आणि जर धमक नसेल ना तर प्रेमाबिमाच्या भानगडीत पडूच नाही त्यांना. अशा एका निष्पाप मुलीचं आयुष्य तरी बर्बाद करू नये. कुठे आले मी? तुम्ही हो मीच तो ज्याने तुला इच्छादानाचा मार्ग स्वीकारण्याची युक्ती सुचवली. पण मला माफ कर. मला माहिती नव्हतं की ते पाषाण हृदयी अण्णा हा डाव तुझ्यावर असा उलटवतील म्हणून. तुझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर मी स्वतःला कधी माफ करू शकलो नसतो. आता मी तुला हे विचारतो, तुला महादान स्वीकारण्याची काही गरज होती? तुला अनिकेतने कळवलं होतं ना की तुझ्यापेक्षा अण्णासाहेबांचा शब्द त्याला जास्त महत्वाचा आहे म्हणून? स्वतःच्या आईवडिलांचा विचार तरी मनात यायला हवा होता. तुझ्या जीवाला काही बरं वाईट झालं असतं तर मी त्यांना काय उत्तर दिलं असतं? श्रेयसी, प्रेम इतकं वेडं असतं का? आणि जर असेल ना तर तुझा प्रियकरही तितकाच वेडा असला पाहिजे. पण तुम्ही कोण कोण आहात? मी अनिकेतची. आज अण्णासाहेबांच्या प्रेम तिरस्कारामुळे आणि धर्म कट्टरतेमुळे तुमच्या प्रेमाचा बळी जातोय ना, तसंच काहीचं आमच्या बाबतीत झालं होतं. अँडी, मला अँडीला भेटायचंय, बोलायचं त्याच्याशी. त्याचा उद्या. आधी स्वतःची तब्येत सांभाळ. जीव राहिला तरच तुला प्रेमाची लढाई लढता येईल. शांतपणे झोप. हिची काळजी घे. काका चिडलेत का माझ्यावर? नाही, ते तुझ्यावर नाही, ते दुखावले गेलेत. आणि त्या वेदनेतूनच त्यांच्या शब्दाला धार आलीये. म्हणजे तुला नाही कळणार. झोप तू, तुला त्याची जास्त गरज आहे. अँडी, तुझ्याशी बोलायचं रे मला, भेटायचं तुला. अरे लहान आणि मोठी फुलं वेगवेगळी कर. कशी काय चाललीये साखरपुड्याची तयारी? चांगली चालली. त्या सुधाकर जोशींना निरोप पाठवला? हो अण्णा. वेळ कळवली? हो हो, अगदी वेळेवर या असं 10-10 बजावलंय. बर. आणि अनिकेत कुठं आहे? अण्णा तो तयार होतोय, येईलच थोड्या वेळात. अरे असा येणार नाही तो.
त्याला घेऊन यावं लागेल. ठीक आहे अण्णा, मी जाईन, तुम्ही नका काळजी करू. अण्णासाहेब, एका महत्वाच्या विषयावर बोलायचं होतं तुमच्याशी. बोला ना. इथं ठीक आहे, या. आलो रे मी जाऊन. हो अण्णा. बोला. अण्णासाहेब, श्रेयसी त्या महेश रावांच्या घरात आहे. होय, कसं शक्य आहे? काल रात्रीची गाडी पकडून ती परत गेली ना? नाही अण्णासाहेब, मी माझ्या डोळ्याने बघून आलोय. श्रेयसीला ते आपल्या घरी घेऊन गेलेत. श्रेयसीचं त्या महेश रावांच्या घरात राहणं मला वाटतं आपल्या दृष्टीनं योग्य नाहीये. अण्णासाहेब, आज घरात शुभ कार्य आहे. चुकून जर त्यानं खोडा घातला तर सगळा गोंधळ होईल. महेश. अनिकेत दादा बोलवलं मला? हो, हे घे. समुद्रात सोडून यात काय? जुन्या आठवणी येतात. विसर्जित करतोय, नंतर त्रास नको. श्रेयसीताईंचे फोटो आहेत ना यात? कशाला विचारतोस दादू? जे असेल ते सगळं विसर्जित कर. अहो पण जा. वहिनी, मी तुला नेहमी माझी आईसारखी आहेस म्हणून म्हणतो. आज माझी खरंच आई हो ना. खूप आठवण येते ग आईची. आईच आहे रे बाळा मी तुझी. माझ्या पोटी जन्म घेतला नाहीयेस, इतकंच. कसा धीर झाला रे तुला त्या श्रेयसीला तुझ्या आयुष्यातून कायमचं दूर लोटायचा. मला तुझ्या यातना जाणवतायत रे आणि अरे शहरातली मुलं जिथल्या तिथे लग्न करतात. जन्मदात्या आई वडिलांनाही विचारत नाही. तिथे तू फक्त आजोबांच्या इच्छेसाठी त्या मुलीला विसरायला तयार झालास. तिच्या सगळ्या आठवणी तू अशा विसर्जित करतोयस. काय म्हणू रे मी तुला? काय म्हणू मी? किती गुणाचा आहेस रे तू. इतकं शहाणपण कुठे शिकलास रे सोन्या? मला जिथे बंड करून उठावंसं वाटलं तिथे तू संयम दाखवलास. देवाची मी खूप खूप आभारी आहे. क्षणभरासाठी का होईना पण त्याने तुझ्यासारख्या मुलाची आई होण्याचं भाग्य दिलं मला. वहिनी, प्रेम दैवी असतं ना.
या देवाची प्रतिमा असते ना, आणि आणि खरं प्रेम कायम यशस्वीच होतं ना ग. मग माझं खरंच खूप प्रेम आहे ग श्रेयसीवर. तू बघितलंस किती प्रेम करते ती माझ्यावर. ती वेळी तर जीव द्यायला निघालेली ग माझ्यासाठी. पण खूप घालून पाडून बोललो ग. निघून जा म्हणून सांगितलं. तिला जायला सांगितलं. वहिनी, आमचं प्रेम खरं आहे ग. मग ते काय यशस्वी होणार नाही? देवाला का मंजूर नाहीये आमचं प्रेम? बाळा, तुझ्या इतक्या मोठ्या प्रश्नांची उत्तर नाही आहेत रे माझ्याकडे. पण मला इतकं नक्की माहिती आहे की आपली इच्छा असली ना, अगदी अगदी आर्त इच्छा, की परमेश्वर सुद्धा ती पूर्ण करतो. म्हणजे श्रेयसी मला मिळेल ना? अगं, तू कशाला आलीस इथे? मी चहा घेऊन येतच होते तुझ्याकडे आता. नाही, बरी आहे मी आता. घे. तू आता काय ठरवलंस बाळा? काकू, आज अनिकेतचा साखरपुडा आहे. मला जायचंय तिथे. कशाला? त्यातून काय साध्य होणार आहे तिकडे? नाही नाही, तरीही मला तिथे जायचंय. जायलाच हवं. आज साक्षात धर्म मार्तंड अण्णासाहेब अभ्यंकरांची चरणधूळ आमच्या कुटीला लागतीये. आमच्या कुटीचं भाग्य उजळलं म्हणायचं. आज कोणत्या कुशीत ही कृपा भेट? तुझ्या कुटीमध्ये आमचं पाऊल पडावं एवढी सुद्धा योग्यता नाहीये तुझी. आम्ही इथे केवळ आमच्या नातवाच्या प्रेमापोटी, त्याच्या भविष्य काळाची चिंता वाटते म्हणून आलो. काहीही असो, तुमच्या उंच हवेलीतून खाली उतरून तुम्ही अशा एका माणसाच्या कुटीत आलेले आहात की ज्याच्या कुटीमध्ये पाऊल ठेवावं अशी त्याची योग्यताच नाहीये. असो, पण ही तर नांदी आहे. एक दिवस तुम्हाला आमच्या पुढे झुकावं लागेल याचाच हा संकेत आहे. आम्ही तुझ्या समोर झुकण्याचं तुझं स्वप्न 7 जन्म झाले तरी साकारू शकत नाही. आम्ही इथं एका प्रश्नाचा जाब विचारण्यासाठी आलो. ही मुलगी इथं काय करते? राहते. या मुलीला घरामध्ये थारा द्यायची हिम्मत कशी झाली तुझी? या घरात थारा कोणाला द्यायचा हे मी आणि माझी बायको ठरवू.
बाहेरच्यांना हा प्रश्न विचारायचा सुद्धा मी अधिकार दिलेला नाही. उद्धटपणाला बंडखोरीचं नाव देऊन आमच्या विरोधात मोर्चा बांधतोयस. पण तुला हे माहित होतं या मुलीला आम्ही या गावातून हाकलून दिलं होतं. तरी बरं, तुमच्या आदेशानुसार सूर्य चंद्र तारे वारे चालत नाहीत. नाहीतर त्यांनाही तुम्ही आदेश दिला असता की यांच्या घरात प्रकाश देऊ नका, हवा देऊ नका. अहो अण्णासाहेब, ही मुलगी गावाच्या बाहेर एका झाडाखाली बेशुद्ध अवस्थेत सापडली. तापानं फणफणली होती. काही नराधम हिचा गैरफायदा घेत होते. नशिबानं मी तिथे पोचलो आणि माणुसकीच्या नात्यानं मी तिला घरी आणली. खोटं बोलतोयस तू, खोटं बोलतोयस तू. तू आमचा कट्टर विरोधक आहेस. ज्या ज्या माणसांची आम्हाला अडचण होते त्या प्रत्येकाला तू जवळ करणार मुद्दाम होऊन. तुम्हाला तसं समजायचं असेल तर तुम्ही समजा, पण तसं नाहीये. तिची तब्येत बरी नव्हती म्हणून मी तिला घरी आणलं. आम्ही हिला गावातून बाहेर जायला सांगितलं होतं. हिच्या तब्येतीची जर एवढीच काळजी होती तर हॉस्पिटलमध्ये का नाही घेऊन गेलास? तो विचारण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये. गावावर तुमची मर्जी चालत असेल पण या घरावर नाही. गाव तुमच्या इशाऱ्यावर नाचत असेल पण हे घर नाही, आणि मी तर नाहीच नाही. तुझ्याशी वाद घालण्याची आमची इच्छा नाही आणि तेवढी तुझी योग्यताही नाही. या मुलीला तू तुझ्या घरात आणून ठेवलंयस. हिच्यामुळे आमच्या नातवाच्या भविष्याला अपाय होऊ शकतो. आज त्याचा साखरपुडा आहे. हिनं तिथे येऊन जर काही तमाशा केला तर आमच्यासारखा वाईट माणूस दुसरा कोणी नसेल. हिला पाठीशी घालून आमची अब्रू घालवायचा जर प्रयत्न करत असशील तर आमच्या एवढा वाईट माणूस दुसरा कोणी नसेल. याच गोष्टीची समज देण्यासाठी आम्ही इथे आलोय. या मुलीला साखरपुड्यापासून लांब ठेवा. अण्णासाहेब, कोणाच्या आडून वार करणं इतका भेकड नाहीये. समोरून वार करतो आणि कोणाला शस्त्र बनवण्याची मला गरजही नाही. माझा तो हेतू नव्हताही. पण आज जर तुम्ही मला आव्हान देत असाल तर मी तिला तिथे नक्कीच घेऊन येईन. माझे होईल ते बघू.